दंडोत प्रणाम. मंथरा कैकेयीला म्हणाली, कैकेयी, राम जर गादीवर बसला तर तुझी गत कशी होईल? रात्री देवावर फुलं वाहतात आणि तेच फुलं सकाळी उकाड्यावर नेऊन टाकतात. तशी गत तुझी होईल. म्हणून तू सुधर. तुला दशरथ राजानं 2 वर दिलेले, ते 2 वर मागायचा टाईम आलेला आहे. ते 2 वर माग आणि एका वरानं रामाला वनवासात पाठव आणि एका वरानं भरताला राज्य मागून घे. ऐकलं तिनं कैकेयीने. एका दासीचं कुठं राणीनं ऐकावं का? दासीला गुरु करावं का? अहो, ती कव्हा सिंहासनावर जाऊन बसली आणि ही कव्हा तिच्या पायापाशी बसली हे त्या कैकेयीला कळालं नाही. आणि ही तिनं मंथरेचं ऐकलं आणि काय केलं मग? काय काय मिळवलं? नवरा स्वतःचा गमून बसली. स्वतः आईपेक्षा जास्त प्रेम करायला रामासारखा पोरगा तो वनवासाला धाडून बसली. आणि जो भरत होता तो भरत बी गमून बसली. भरत तिला आयुष्यभर आई म्हणला नाही, कधीच तिच्यासंग बोलला नाही. आणि अयोध्येचे लोक तिला एक अपशकुनी म्हणून तिला कोणीही बोलायचं नाही. काय कमवलं आयुष्यामध्ये? हेच आहे, आपण जे कर्म करत असतो त्या कर्मातून काय परिणाम होतात आणि आपल्या पदरी त्या कर्माचे काय फळ मिळतात याचा विचार करून कर्म केले पाहिजे. आणि मग श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगितलं, मग यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्म म्हणतात. जे आपण जे कर्म करतो परमेश्वराच्या चिंतना व्यतिरिक्त जे आपण कर्म करत असतो, यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संग समाचर. जे परमेश्वराच्या चिंतना व्यतिरिक्त जे आपण कर्म करत असतो ते आपल्याला निश्चितच बंधनात टाकतात. म्हणून परमेश्वराच्या चिंतना व्यतिरिक्त कोणतेही कर्म करू नका, असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. दंडोत प्रणाम. दंडोत.